करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा लढा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणखीन अशा अनेक वेगळ्या प्रकारच्या पीडित महिला महाराष्ट्रामध्ये दारोदार फिरतात न्यायासाठी। सरकार दप्तर असो, मंत्रालय असो, पोलीस स्टेशन असो की महिला आयोग, जे सगळ्यात अखेरचं आशास्थान म्हणून ज्याला मानतात, त्या ठिकाणी सुद्धा फिरतात। पण महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर, महिला आयोगाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल तीव्र आक्षेप गेल्या 2 दिवसापासून करुणा मुंडे घेत आहेत, करुणा शर्मा घेत आहेत, आपल्या सोबत आहेत। काय नेमका तुमचा आक्षेप आहे? महिला आयोगाविरुद्ध आक्षेप आहे, सरकार विरुद्ध आहे, का त्या ऑपरेट करणाऱ्या समितीतल्या लोकांविरुद्ध आहे? नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? जैसे आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण सगळीकडे आपण बघू शकता महिला महिला बेरोजगारी, महिलांचे दुःख आणि जे तलाकचे मेटर जे वाढत चालले आहे। प्रत्येक घरामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक पूजा चौहान, एक करुणा मुंडे, एक वैष्णवी हे मतलब असा आहे। तो आज महिला आयोग किंवा पोलीस प्रशासन काहीही याच्यावरती काम करत नाही। त्याच्यासाठी आज हे मुलगी माझ्याकडे येतात। जरी महिला आयोग काम करत होता, पोलीस प्रशासन काम करत होता महिलांच्यासाठी, तो आज हे लोकांना माझ्याकडे यायची गरज नाही होती। मी काहीही नाहीये, तरी पण हे लोकांना असं वाटतं ताई आम्हाला न्याय देऊ शकतात का? तुम्ही महिला आयोगाकडे गेला होता आतापर्यंत, मग तुम्हाला महिला आयोगाकडून न्याय नाही मिळाला? काय तक्रार आहे तुमची? स्टील 1 वर्ष झालेला आहे, महिला आयोगाने मला अजिबात न्याय दिलेला नाही। महिला आयोग तर सोडा, पोलिसांनी पण नाही दिला। पोलीसवाले तर देऊ शकतात की नाही सगळं बघून। पोलीसवाल्यांना जसं वरून कुठल्या पीआयनी फोन केला किंवा कुठल्या नगरसेवक या आमदारनी, लगेच ते बोलले मॅडम तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे, तुम्ही घरी जा। अशा टायमाला काय करायचं? आज जी वृषाली आहे तिने आत्महत्या का केली? कारण की तिला चांगलं माहित होतं की महिला आयोगमधून मला जस्टिस नाही मिळणार आहे, ना कुठला पोलीसवाला येणार आहे, ना कुठला मुख्यमंत्री येणार आहे, म्हणून ती आज गेली आहे। अशा आणखीन महिलाला मरण्यास प्लीज प्रवृत्त करू नका। जे तुमच्याकडे सत्ता पॉवर आहे त्याचा उपयोग करा आणि प्लीज रुपालीताई चाकणकर आणि चित्रा वाहक मॅडम, तुम्ही फक्त फेमस प्रकरणामध्ये बोलणं बंद करा आणि ज्या घराघरामध्ये महिला प्रताडित आहेत तिथे जा आणि त्यांना जस्टिस द्या। आणि पोलीसवाल्यांना हात जोडून कळकळ विनंती, तुम्ही महिला आयोगाकडे जी तक्रार दाखल केली होती, तुम्ही जे म्हणतात आता की पोलिसांकडे गेले, त्यांनी तुमची समरी फाईल केली, म्हणजे फाईल बंद केली, महिला आयोगाकडे तुम्ही गेले होते, मग तुमचं कोणाला भेट झाली, काय कम्युनिकेशन झालं, काय नाही मिळालं? सर मी आता जेव्हा आमच्या बीडमध्ये एवढा प्रकार वाढलेला होता तेव्हा मग मी एक ईमेल केला आयपीएसला, जो नवनीत सर आलेत त्यांना। मग तिकडून मला संजय जाधव सरांचा आला की घ्या। माझा अंबाजोगाईमध्ये पण गुन्हा रजिस्टर होत नव्हता सर, मी खूप प्रयत्न करून ते माझा गुन्हा रजिस्टर झाला। त्याच्यानंतरनं पण मला हमेशा त्यांनी 6-6, 7-7 दिवस बसून टाकलं, आता येतो नंतर येतो, NC नॉर्मल करून ह्या लोकांना बोलवलं नाही, कारण की सगळा राजकीय दबाव आणि पोलीसवाल्यांचा दबाव होता, म्हणून सर सगळं निकाली काढण्यात आलेलं आहे। तर माझ्यासारख्या महिला खूप प्रताडित आहेत आणि त्यांना खरंच न्यायाची गरज आहे, खरंच न्यायाची गरज आहे। महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत अजूनही आहेत। काय तुमची नेमकी केस आहे? हुंडाबळी आहे, पीडित महिला आहे, काय नेमकं काय? माझी जी केस आहे ती माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत फसवणूक केलेली आहे। म्हणजे लव्ह मॅरेज करून सुद्धा त्याने दुसरं लग्न केलंय असं त्याने उभा केलेलं आहे माझ्या समोर, पण त्या लग्नाचे त्याच्याकडे काही पुरावे नाहीयेत। एक महिला जी आहे, एक महिलाच महिलाच्या जीवावर उठलेली आहे, महिलाच महिलाचं घर म्हणजे उद्ध्वस्त करत आहेत आणि महिला आयोग त्यावरती काहीही कारवाई करत नाही। तर का रुपालीताई चाकणकर तुम्ही काय करताय त्या खुर्चीवरती बसून? जर तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाहीये तर तुमच्या पदाचा फायदा काय, उपयोग काय तुमच्या त्या एवढ्या मोठ्या पदाचा? आज महिला आयोग हे महिलांसाठीचं कोर्ट आहे, जिथे महिला कधीही जाऊन न्याय मागू शकते, दाद मागू शकते आणि तुम्ही त्या महिलेला न्याय देऊ शकता। तर जर न्यायच मिळत नाही तर महिलांनी वैष्णवीसारखी आत्महत्या करायची। आज माझं वय 25 आहे, आज माझ्या नावावरती माझ्या नावासमोर माझ्या नवऱ्याचं नाव लागलेलं आहे, आज माझ्याशी दुसरं लग्न कोण करणार? हा समाज, मराठी समाज दिसतो तेवढा सोपा आहे का? पैसे घेऊन पण पडून गेला, ते हुंडा मुद्दाही झाला ना। आणि आज लग्नामध्ये सोना घेणं सगळ्यांना द्यावं लागते, नाही तो लग्न करणार नाही मुलगा। परिस्थितीच्या जर का पुरावे या वैवाहिक आयुष्यातले बघितले तर हा हुंडा नक्कीच म्हटला। आणि दुसरी आणि ही मुलगीने दोघांचा मुद्दा असा आहे की जरी परत हुंडा दिला नाही, परत मागणी करतात, एकदा दिला परत मागणी करतात, जरी नाही दिला तो लगेच दुसरा लग्न। या पीडित महिला ज्या तुमच्यासोबत आज आहेत त्या गंभीर आक्षेप रुपाली चाकणकरांवर घेताय, काय नेमकं प्रकरण आहे? तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, त्याही आक्षेप घेताय? आपला आरोप नाहीये, आम्ही जे त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी काय काम केलं नाही। आणि आमची सारखी फक्त चिल्लर त्या म्हणताय की, आणि आज इतके संवैधानिक पदावर असताना त्या प्रचार करताय, प्रसार करताय, भाषण करताय, त्यांच्या त्या काम नाहीये। पण तुम्ही वैयक्तिक आरोप सुद्धा करता की सुंदर दिसतात म्हणून पद मिळालं?
हा त्याच्यासाठी, क्योंकि त्या पण म्हणताय ना की ते पैसे घेऊन बोलताय लोक आणि पेमेंट घेऊन बोलताय. त्या कसं असं म्हणू शकता? तो आम्ही पण असं म्हणू शकता की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारवर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये. आता तुम्ही स्वतःसाठी सुद्धा एक लढा उभा केला, त्यानंतर तुम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तुमची लढाई तर खूप मोठी आहे, संघर्ष खूप मोठा आहे. आत्ता कुठे तुम्हाला न्याय मिळायला सुरुवात झाली असं दिसतंय. तुम्ही अनेक पीडित महिलांना एकत्रित घेऊन महिला आयोगाच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलाय. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? किती महिला आहे, कोणत्या तक्रारी आहे, काय तुम्हाला म्हणायचं आहे? खूप काही तक्रारी आहे आणि माझ्याकडे तो आहेच आहे. आज रात्री 12 वाजता मी हे मुलगीनं बोलावलेला आहे, तो आली. आणि यदि रुपाली ताईने चांगला काम केला नाही तो मी कोर्टामध्ये पण जाणार आहे त्यांच्या विरुद्ध. आणि मोठा आंदोलन जे त्यांनी सांगितलेलं आहे 35,000 महिलांच्या की 35,971 महिलांना आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे. तो रुपाली ताई, मी तुम्हाला आवाहन करते की आम्हाला पुरावा द्या. 35,000 महिलांमध्ये तुम्ही किती महिलांना तुम्ही न्याय दिला, तुम्ही आम्हाला पुरावा द्या. नाही तो आम्ही तुम्हाला पुरावा देण्यासाठी पूर्ण 35,000 महिलांना घेऊन मी तुमच्याद्वारे महिला आयोगाचे बाहेर आंदोलन काढणार आहे. करुणा यांचे हे शब्द म्हणजे हे उद्या शस्त्र सुद्धा होऊ शकतात, याची जाणीव सुद्धा ठेवायला पाहिजे या व्यवस्थेने. जर का पीडित महिलांना खरोखर व्यवस्थेकडनं न्याय मिळत नसेल, आणखीन व्यवस्थेविरुद्ध त्यांची जर का ही मतं असेल, मतांतरे असेल, तर मग त्यांनी जायचं कुठे? एक महिला न्यायासाठी दारोदार फिरते, प्रत्येक ठिकाणी जाते. कायदा असं म्हणतो की महिलांच्या बाजूने आहे. एखाद्या महिलेकडे एखाद्या पुरुषाने चुकीच्या नजरेने बघितलं तरीही त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा आहे आपला कायदा. मग जर खरोखर कायदा सक्षम आहे तर मग कायदा पालन करणारी व्यवस्था अपंग झाली आहे का? अनेक प्रश्न उपस्थित करता या सगळ्या पीडित महिला. आज या आहेत अबला, पण उद्या याच सबलाहून रस्त्यावर उतरल्यात तर ही वेळ येण्याच्या पेक्षा त्यांना न्याय मिळणं सगळ्यात महत्वाचं आहे. अनेक वैष्णवी महाराष्ट्रात पुन्हा तयार व्हायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.